काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत. मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून. हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही. आता पैसे टाकू नका म्हणतात. ऑन गोईंग स्कीम आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचा विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही. नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आताच तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की निवडणुकीपूर्वीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यांनी पुढे हे देखील म्हटलंय की विरोधकांनी कितीही विरोध केला, इलेक्शन कमिटीला कितीही पत्र पाठवली तरी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता पहा, ज्यांची KYC पूर्ण झाली नाही त्यांना देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि ज्या महिलांची KYC पूर्ण झाली आहे तरी देखील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना देखील नोव्हेंबर, डिसेंबर आणि कदाचित जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. परंतु जानेवारी ह्या 15 तारीखच्या अगोदर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 हप्ते 100% मिळतील. परंतु जानेवारीचा हप्ता नक्कीचा सांगता येऊ शकत नाही, कारण त्याबद्दलची आपणाकडे कोणत्याही प्रकारची अजून अपडेट आलेली नाही. तरी 40% महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला आणि ज्यांना आला नाही त्यांनी कृपया कमेंट करून अवश्य सांगा. आता हे वाटप नेमकं केव्हापासून सुरू होईल तर कदाचित हे वाटप आज संध्याकाळपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे, कारण DBT मार्फतच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात. आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येण्याकरिता सर्व प्रोसिजरला जवळपास 2 ते 3 दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळं आजपासून हे ट्रान्सफर सुरू केलं तर तुम्हाला 14 तारीखपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्याचबरोबरीने ज्या 45 लाख बहिणींचं KYC पूर्ण झालं नाही त्यांना KYC करिता 10 ते 15 दिवसाचा अवधी देण्याबाबत बोलणी चालू आहेत. जर ती अवधी तुम्हाला मिळाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती अपडेट नक्की पोहोचवली जाईल. त्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच पुढील अपडेट्ससह आपण भेटू. तोवर तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.